कैसा होगा गाने का, किस तरह से प्लानिंग की है, कोई तैयारी? बस अभी कंटिन्यूस करते रहेंगे, उनके साथ बैठ के कुछ ना कुछ प्लानिंग करते रहेंगे। इसको या हम मैं बताना चाहूँगा, इसको हम कोंकण में शूट कर रहे हैं। इतनी खूबसूरत जगह है, लोग अक्सर वहाँ जाते बोलते स्विट्ज़रलैंड शूट करके आए। इतनी खूबसूरत जगह को, अनटैप्ड बीचेस है, क्लीन ब्लू बीच है वहाँ पर, मालवण में और रत्नागिरी में, तो कणकवली में सबसे इम्पोर्टेंट। सर देखिए वहाँ तक, दुबई तक खबर पहुँची कोंकण की। जाके आया मैं। I've been to Kankavali. It is lush green. It's beautiful landscape. और इतनी ग्लैमरस हीरोइन है हमारे साथ में, तो वो बहुत ही कंटेम्प्रेरी और ट्रेंड सेटिंग गाना होगा जी। जी श्योर। पेरेंट कंपनी जैसे इन्होंने कहा, अल सलाम एंड डीएन इंश्योरेंस बेस्ड इन लंदन दुबई। मीडिया में इनका फर्स्ट स्टेप है वाया विजन प्रोमोटेनमेंट एंड वी स्टार्टिंग विद स्वरूप। इट्स अ गुड लक दैट वी आर गेटिंग अ टैलेंटेड एक्टर लाइक हिम एंड टैलेंटेड सिंगर लाइक हिम। तो बेसिकली फ्रॉम इंश्योरेंस टू मीडिया हमारा कॉन्ग्लोमरेट है, कॉर्पोरेट, तो पूरा कवर करेंगे एंड वी बी टेकिंग एवरी स्टेप फॉरवर्ड टू टेक आवर टैलेंट फर्दर अब्रॉड। नमस्कार, मी स्वरूप भालवणकर। या नवीन गाण्याचं आज आम्ही रेकॉर्डिंगचं मुहूर्त करतो आहे आणि गाणं खूप रोमॅन्टिक कंटेम्प्ररी आहे आणि माझ्यासोबत मनीषा केळकर या गाण्यामध्ये व्हिडिओमध्ये फीचर होणार आहेत आणि मी खूप खूप आभारी आहे विजन प्रोमोटेनमेंट आणि DNA इन्शुरन्स ही दुबई बेस्ड कंपनी आहे, ज्यांचं मुंबईमध्ये एंटरटेनमेंट ऑफिस आहे आणि त्यांनी ह्या गाण्याला प्रोड्यूस करतायत। आम्ही कोकणात हे गाणं पावसाळ्याच्या मस्त माहोलमध्ये शूट करणार आहे। या गाण्याचे शब्द रोशनी भालवणकरनी लिहिले आहेत आणि तुला लागली कुणाची हिचकी या गाण्याला केल्यानंतर एक पॉप आणि हिपहॉप इमेज झाली होती, तर मला एक रोमॅन्टिक छान गाणं बनवण्याची इच्छा होती आणि सध्या दुनियादारी आणि लई भारी आणि चांगले चांगले मराठी चित्रपट येत आहेत आणि खूप छान टायमिंग आहे असं गाणं करण्यासाठी आणि वी आर जस्ट होपिंग की द सॉन्ग विल रॉक। माझ्या सगळ्या प्रेक्षकांना माझा मनीषा केळकरचा नमस्कार। हा अल्बम आफरीन याचं नाव आहे, माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण का हा माझ्या मित्राचा अल्बम आहे स्वरूप आणि खूप वर्ष आम्ही विचार चाललेला आमचा की एकत्र मिळून एक काहीतरी सुपरहिट द्यायचं आहे आणि आत्ता तो क्षण आला आहे कारण का असं गाणं बनलं आहे आणि त्याचं क्रेडिट जातं स्वरूप च्या बायकोलासुद्धा। तो मिसेस बालवणकरांनी खूप सुंदर लिरिक्स लिहिलेले आहेत आणि खरं सांगू की हे दोन कल्चर्सचं मिश्रण तुम्ही म्हणू शकाल। तर प्रेम ह्याला काही लँग्वेज नसते, पण तरी हिंदी मराठी एक असं मिक्सचर आलेलं आहे आणि ह्या लवली वेदरमध्ये आपल्याला हे गाणं, इतकं प्रेमाचं गाणं ऐकायला मिळणार आहे। सो डेफिनेटली गो अँड एन्जॉय इट।